नमस्कार मंडळी, मी वैद्य शुभांगी खटावकर। तुमच्या ज्या काही आयुर्वेदाविषयीच्या छोट्या छोट्या शंका असतील त्या मला इथे विचारा, त्यासाठीच हा चॅनल सुरू केला आहे। आता जसं की कालच मला एक मैत्रीण विचारत होती की जे ह्या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसात पाणी उकळून प्यायला सांगतात, तर ते कसं प्यायला पाहिजे। तर आज मी थोडा तोच विषय घेऊन आली आहे की तुम्ही जर समजा दिवसभरामध्ये 1 तांब्याभर पाणी पित असाल, तर तुम्ही रोज सकाळी उठलात की 2 तांबे पाणी एका मोठ्या पातेल्यामध्ये घ्या। त्यामध्ये एक सोन्याचं वळं टाका आणि त्यामध्ये थोडेसे धने, अख्खे धने जे असतात ते साधारण 1 चमचा भरून टाका आणि ते पाणी उकळा। ते पाणी उकळून साधारण 2 तांबे ठेवलं असेल तर त्याचा 1 तांब्या करा, म्हणजे अर्ध उकळवा आणि ते गाळून भरून ठेवा आणि ते दिवसभर तुम्ही पिऊ शकता। पण त्यात एक मुख्य मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की ते जे पाणी तुम्ही उकळून ठेवता ते रात्रभर तसंच ठेवून दुसऱ्या दिवशी पिणं पूर्णतः चूक आहे। जी नॉर्मली लोकांमध्ये आपण एक कॉन्सेप्ट बघतो की मी थंड पाणी मला सकाळी मिळावं म्हणून मी रात्रीच उकळून ठेवतो असं जे सांगतात, तर ते पूर्णतः चूक आहे। तसं करू नका, तसं पिणं योग्य नाही।